नमस्कार प्रेक्षकांनो. नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता रुद्र म्हणत असतो, गिरिजा, ते लोक कुठल्या दिशेने पळून गेले? तेव्हा गिरिजा म्हणते की त्या दिशेने ते दोघे जण पळून गेले आणि तुम्हाला तर बांधून ठेवलं होतं ना, तुम्ही कशा काय सुटलात? तुम्हाला कोणी सोडलं? तेव्हा गिरिजा म्हणते, हे काय, इथे मावशी उभ्या होत्या ना, त्यांनीच मला सोडवलं. तेव्हा गिरिजा आता बाजूला बघते तर तिथून मावशी गायब झालेल्या असतात. गिरिजा म्हणते, रुद्र, अहो इथेच होत्या त्या मावशी, कुठे गायब झाल्या काय माहिती. मी तुम्हाला मगाशी म्हणाले होते ना, त्या मावशी त्यांच्या मुलीला शोधत होत्या, छकुली छकुली अशी हाक मारत होत्या. त्याच मावशी इथे आल्या होत्या मला सोडवायला आणि त्यांनी सगळ्यात आधी पहिली हाक मला छकुलीच मारली होती. मी तुम्हाला सांगितलं होतं ना. रुद्र, खूप त्रास होतोय का तुम्हाला? डोक्याला तुमच्या जोरात लागलं ना? तेव्हा रुद्र म्हणतो, नाही मी ठीक आहे, एवढं काही मला लागलेलं नाही आहे. ह्या त्याच मावशी होत्या का, ज्यांना तुम्ही मगाशी शोधायला आला होतात? तेव्हा गिरिजा म्हणते, हो, त्या त्याच मावशी होत्या. तेव्हा रुद्र म्हणतो, ठीक आहे, आपण त्यांना नंतर शोधू. आधी आपण चला आता मंदिरामध्ये जाऊया. सगळेजण आपल्या काळजीने अस्वस्थ झाले असतील, आपल्याला शोधत असतील. त्यानंतर प्रेक्षकांनो, वासंती म्हणत असते, कुठे माझी गिरिजा? तिला काही झालं तर नसेल ना? तेव्हा नागेश्वर म्हणतो, फक्त गिरिजा गिरिजा काय करताय? चिरंजीवसुद्धा गेलेत ना त्यांच्याबरोबर, त्यांना पण काही होता कामा नये. तेव्हा आता नागेश्वरला इथे चिरंजीवांची काळजी वाटत असते. तेवढ्यातच इथे आता गिरिजा आणि रुद्र दोघेजण आलेले असतात. तेव्हा वासंती म्हणते, रुद्र बाळा, काय झालं तुला? तू लंगडतोयस का? तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, आई, अगं गिरिजांच्या बाबतीत खूपच जास्त विचित्र घडलं. त्यांना वाचवण्यासाठीच गेलो होतो, तर गुंड लोकांनी माझ्यावरती सुद्धा हल्ला केला. तेव्हा रुद्र म्हणतो, आईसाहेब, कुणीतरी गिरिजाला 2 माणसांनी किडनॅप करून ठेवलं होतं, झाडाला बांधून ठेवलं होतं आणि त्यानंतर ते दोघेजण तिथून पळून गेले होते. बरं झालं त्यावेळेला गिरिजाचा मोबाईल वाचला आणि मी त्यावेळेला तिथे गेलो आणि गिरिजाला वाचवलं. गिरिजाला वाचवत असताना त्या गुंड लोकांनी माझ्यावरती सुद्धा हल्ला केला. तेव्हा मी एकाला पकडलं, त्याला मारलं सुद्धा आणि दुसऱ्याने येऊन माझ्या डोक्यावरती खूप जोराने हल्ला केला होता. तेव्हा वासंती म्हणते, पण कोण? कोण आहे या सगळ्याच्या मागे? तेव्हा इथे आता विशाखाला आठवतं, गिरिजाने तिला सांगितलेलं असतं की तिच्या जीवावरती एक व्यक्ती उठले आणि ती आहे नागेश्वर घोरपडे. तेव्हा प्रेक्षकांनो, विशाखाला आता संशय येतो की हे सगळं नागेश्वर घोरपडे यांनीच केलं असेल. तेव्हा रुद्र म्हणत असतो की त्या गुंड लोकांना मी बरोबर मारलं, फक्त एकाने माझ्या डोक्यावरती वार केला आणि मी बेशुद्ध झालो. पण बरं झालं त्यावेळेला गिरिजा यांचा फोन वाजला आणि मला कळलं की झाडाला गिरिजाला बांधून ठेवलंय ते. तेव्हा वासंती म्हणते, पण नेमका फोन तरी कुणाचा आला होता गिरिजाला? तेव्हा इथे रुद्र म्हणतो की मला असं वाटतंय आपल्या आत्याचा फोन आला होता, उर्वशी आत्याचा, आणि तेव्हाच खरं तर त्या फोनमुळे गिरिजाचा जीव वाचलाय. वासंती म्हणते, देवी आईचे खूप खूप उपकार की इथे माझ्या गिरिजाला आणि रुद्रला दोघांना सुद्धा काही नाही झालं. तेव्हा गुरुजी म्हणत असतात की जंगल मोठं आहे, जंगलामध्ये सारख्या सारख्या अशा घटना घडतच असतात, पण तुमचं नशीब चांगलं आहे, देवी आई तुमच्या पाठीशी आहे म्हणून तुम्हाला काही झालं नाही. बरं चला, चला आता अजिबात वेळ न दवडता तुम्ही देवी आईचा आशीर्वाद घ्या. तेव्हा इथे वासंती म्हणत असते, रुद्र, डोक्याला लागलंय का फार? रक्त वगैरे आलं का? तेव्हा रुद्र म्हणतो, नाही आईसाहेब, मुका मार लागलाय, पण डोक्याला लागलंय, इतकं पण आता दुखत नाहीये. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण आता देवी आईचा आशीर्वाद घ्यायला जातात. तेव्हा गिरिजा जात असताना इथे नागेश्वर घोरपडेकर ती बघा कशी रागाने बघत असते. तेव्हा गिरिजा म्हणते, काय मग नागेश्वर साहेब, मी गायब झाले म्हटल्यानंतर तुम्ही सुद्धा घाबरला असाल ना? तुम्हालाही वाईट वाटलं असेल. तेव्हा नागेश्वर म्हणतो, हो तर, तुम्ही माझ्या सुनबाई आहात. तुम्ही गायब झाल्यानंतर तुमची काळजी नाही वाटणार का आम्हाला? तेव्हा गिरिजा म्हणते, हो का? पण आता तरी दिसू द्या, चेहऱ्यावरती स्माईल दिसू द्या, कारण आता मी परत आली आहे ना. मग काळजीच का दिसते तुमच्या चेहऱ्यावरती? ही काळजी आता बाजूला करा, मी सुखरूप परत आले. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात, बघितलंत ना, मगाशी मी तुम्हाला भविष्य सांगितलं होतं की इथे पापावरती पुण्य भारी पडणार आहे आणि मी सांगितलेलं भविष्य कधीच खोटं ठरत नाही. तुमचे दिवस आता भरलेले आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आणि रुद्र दोघेजण देवी आईचा आशीर्वाद घेत असतात, पाया पडत असतात.
तेव्हा गिरिजा म्हणत असते की देवी आई, तुमचे खूप खूप आभार की रुद्र योग्य वेळेवरती तिथे आले आणि मला वाचवलं. आणि त्या बाई जिथे कुठे असतील त्यांना सुखरूप ठेवा. पुन्हा त्यांना भेटण्याची माझी इच्छा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता उर्वशीला फोन आलेला असतो नागेश्वर घोरपडेचा. नागेश्वरला आता उर्वशी म्हणत असते, दादासाहेब अहो काय झालं? झालं का काम? त्या मुलीला संपवलं का? तेव्हा नागेश्वर घोरपडे म्हणत असतो, अहो दीदी, तुम्हाला असं वागायची काय गरज होती? तुम्हाला फोनच करायचा होता तर आम्हाला करायचा ना. त्या मुलीच्या फोनवरती फोन करायची काय गरज होती? तुमच्या फोनमुळे त्या गिरिजाचा आज जीव वाचला. मी एवढा मोठा प्लॅन तयार केला होता. त्या गिरिजाला संपवण्याचा माझा संपूर्ण प्लॅन उद्ध्वस्त झाला. तेव्हा प्रेक्षकांनो, उर्वशी म्हणत असते, पण दादासाहेब काय झालं? आम्ही तर तिला फोन केला नव्हता. दादासाहेब, आम्ही फोन घरी विसरून गेलो होतो. कुणी आमच्या फोनवरून नंबर डायल केलाय काय माहिती. तेव्हा नागेश्वर म्हणतो, बास बास झालं तुमचं, बास झालं दीदी. खोटं बोलू नका. आम्हाला माहिती आहे तुम्हीच त्या गिरिजाला फोन केला होतात. आणि मग आता का खोटं बोलताय? आम्ही घरी आल्यानंतर आम्हाला सविस्तरपणे सांगा, तुम्ही कशा पद्धतीने फोन केलात आणि कशा पद्धतीने नंबर डायल झाला ते. तेव्हा तो आता नागेश्वर रागाने फोन ठेवून देतो. उर्वशी म्हणत असते की दादासाहेब, पण ना त्यांना असं वाटतंय की गिरिजाला मी फोन केला होता. मी नव्हता केला तरी सांगते, पण त्यांचा माझ्यावरती विश्वासच नाही आहे. त्यांना खरंच वाटत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, उर्वशी म्हणत असते, येऊ दे त्या गिरिजाला, तिला पुन्हा संपवते की नाही बघच तू. तेव्हा इथे सिया म्हणत असते, अगं पण तू फोन केलास म्हणून झालं काय? तेव्हा उर्वशी म्हणते, त्या गिरिजाचा जीव वाचला ना. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणत असते, विशाखा, मी जरा आले हा गुरुजींजवळ बोलते. तेव्हा विशाखा म्हणते, बाई, मी तुला आता कुठेही जाऊ देणार नाही या. सारखी आपली कुठेही गायब होते, जंगलामध्ये जाऊन फिरते. तुला मी कुठेच जाऊ देणार नाही आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही अगं, मी कुठे जात नाही आहे. मी फक्त गुरुजींजवळ थोडंसं बोलते, मी लगेच आले. तेव्हा विशाखा म्हणते, बरं ठीक आहे, मी बाहेर तिथे गाडीजवळ तुझी वाट बघते. आता इकडे तिकडे कुठे जाऊ नकोस, आत्ता सांगते तुला. तेव्हा गिरिजा म्हणते, हो बाई हो, कुठेही जाणार नाही आहे मी. तेव्हा इथे आता गुरुजी फोनवरती बोलत असतात. तेव्हा त्या ठिकाणी आलेली असते आता गिरिजा. गिरिजा म्हणत असते, गुरुजी, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. गुरुजी म्हणतात, विचारा ना, जे काही विचारायचं आहे ते विचारा. तेव्हा गिरिजा म्हणत असते की गुरुजी, मगाशी ना इथे मला एक बाई दिसली होती. ती रस्त्यावरती कवड्या टाकत जात होती आणि तिला मी विचारलं की तुम्ही कोण? तर त्यांनी मला छकुलीशी हाक मारली. त्या बाईंना तुम्ही ओळखता का? त्या कोण आहेत? तेव्हा गुरुजी म्हणतात की त्या बाई काही वर्षांपूर्वी इथे मंदिरामध्ये आल्या होत्या. तेव्हा गुरुजींनी भविष्यवाणी केली होती की आजच्याच दिवशी तुम्हाला तुमची हरवलेली मुलगी सापडेल म्हणून. कारण त्यांची मुलगी लहानपणीच तिच्यापासून दुरावली होती ना, ती याच दिवशी भेटणार होती. तेव्हापासून ती बाई दरवर्षी इथे येते याच तारखेला आपल्या मुलीला शोधायला. पण अजूनपर्यंत ती मुलगी कदाचित सापडलेली नाही आहे, म्हणून ती बाई आता परत गेली असावी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा विचार करत असते. ती बाई इथेच कुठेतरी संस्थेमध्ये काम करते असं गुरुजी म्हणतात. कुठल्या संस्थेत काम करते असं विचारल्यानंतर गुरुजी म्हणतात की नाही, मला नाव माहिती नाही आहे. तेवढ्यातच रुद्र येतो आणि म्हणतो, गिरिजा हे घ्या. हे बघा मी तुमच्यासाठी काय आणले, चप्पल आणले. तेव्हा गिरिजा म्हणते, कशाला? तुम्ही माझ्यासाठी कशाला चप्पल आणलीत? तेव्हा रुद्र म्हणतो, कशाला म्हणजे? तुमची चप्पल तुटली होती ना, मग तुम्हाला चप्पल नको का? तेव्हा रुद्र म्हणतो, पाय द्या बरं, मी पायामध्ये घालतो. तेव्हा रुद्र स्वतः आपल्या हाताने इथे आता चप्पल तिच्या पायामध्ये घालतो. तेव्हा तो म्हणतो, छान आहे ना, कम्फर्टेबल आहे ना, होते ना तुम्हाला? तेव्हा गिरिजा म्हणते, हो खूप छान आहे चप्पल. विशाखा म्हणते, अरे बापरे, आम्ही कुणाला तरी इथे डिस्टर्ब केलं नाही ना येऊन? तेव्हा रुद्र म्हणतो, नाही नाही, असं काहीच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विशाखा आणि इथे श्री या दोघांमध्ये भांडण होत असतं. तेव्हा त्या दोघांनाही आता लवकर घरी जायचं असतं. कारण का? तर इथे श्रीची आई त्याला ओरडेल आणि विशाखाला तिची तिची कामं असतात. तेव्हा विशाखा म्हणते, बरं चला आता आपण निघूया. तेव्हा इथे विशाखा आता म्हणत असते की खूप उशीर झालाय ना. तेव्हा गिरिजा म्हणते, उशीर होऊ दे, तू आधी आता घरी यायचं, मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आल्याचा चहा करते, चहा घ्या आणि मगच जा. तेव्हा श्री म्हणतो, नाही नको नको, चहा वगैरे नको, मला आता माझ्या आईची भीती वाटते. ती मला इथे आता ठेचून ठेचून माझा मसाला करेल टायमावर. तेव्हा विशाखा म्हणते, हो आणि मला पण जायचं आहे. पुढच्या वेळेला मी जेव्हा येईन ना तेव्हा जेवूनच जाईन, पण आता मला घरी जाऊ दे. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र म्हणतो, चला मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो. तेव्हा ते चौघेजण आता गाडीमधून जात असतात. तेवढ्यातच इथे गाडी बंद पडते. रुद्र म्हणतो, काय झालं गाडीला? गाडी कशी बंद पडली?
तेव्हा इथे गिरिजा म्हणते, पेट्रोल वगैरे आहे ना? तेव्हा श्री म्हणतो, अगं ही गाडी कुणाची आहे? रुद्र प्रताप घोरपडे यांची गाडी आहे. नेहमी इथे पेट्रोलने टम्म भरलेली असते, पण बंद का पडले ते कळत नाही. तेव्हा रुद्र म्हणतो, बघावं लागेल. रुद्र आता बघायला जातो. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, श्री भाऊजी तुम्ही पण जा ना. तेव्हा श्री म्हणतो, नाही नाही, रुद्र खूप हुशार आहे. तो गाडी नीट केल्याशिवाय काही राहणार नाही. तू हवं तर बघच आता. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र आता गाडी नीट करत असतो आणि तेवढ्यातच मागची डिक्की उघडलेली असते. तेव्हा देवकी तिथे आलेली असते, म्हणजे आपल्या गिरिजाची आई. आणि ती आता म्हणते की इथे नागेश्वर घोरपडे आलंय. मला इथे आता जास्त वेळ थांबून जमणार नाही. मला इथून जावंच लागेल. तेव्हा ती आता त्याच्याच गाडीच्या डिक्कीमध्ये लपून बसलेली असते. आणि त्यानंतर इथे आता रुद्रने गाडी नीट केलेली असते. तेव्हा त्याचं लक्ष डिक्कीकडे जातं. तो म्हणतो, डिक्की कशी काय उघडली? तेव्हा मागे जाऊन तो डिक्की आता जोरात लावतो. तेव्हा इथे रुद्र गाडीमध्ये बसल्यानंतर गिरिजा म्हणते, काय झालं? आता गाडी चालू होईल का? तेव्हा रुद्र म्हणतो, हो आता गाडी चालू होईल. बघूया देवी आईच्या आशीर्वादाने गाडी चालू होते का? तेव्हा गाडी चालू केल्यानंतर इथे आता गिरिजाला खूपच जास्त आनंद होतो. तेव्हा इथे गिरिजा आणि रुद्र या दोघांनी विशाखा आणि श्रीला घरी सोडलेलं असतं. तेव्हा गिरिजा म्हणत असते की रुद्र थँक्यू सो मच, आज तुमच्यामुळे माझा जीव वाचला. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, हे बघा थँक्यू वगैरे म्हणायची गरज नाही आहे. तेव्हा इथे रुद्र गिरिजाची पर्ससुद्धा घेऊन घरामध्ये जात असतो. गिरिजा म्हणते, अहो रुद्र मी पर्स घेते ना. रुद्र म्हणतो, मग काय झालं, मी जर पर्स घेतली तर तुमची? चला आपण जाऊया. तेव्हा गिरिजा म्हणते, रुद्र तुम्ही नसतात तर माझं काय झालं असतं? काय माहिती त्या गुंडांनी माझ्याबरोबर काय केलं असतं. तुम्ही योग्य वेळेवरती येऊन माझा जीव वाचवलात. त्यासाठी खरंच थँक्यू. मनापासून तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, कसं असतं ना, खरं तर मैत्रीमध्ये नो थँक्यू, नो सॉरी आणि काहीच नसतं. पण तरीसुद्धा तुम्ही इतक्या प्रेमाने मला थँक्यू म्हणताय, तर मी सुद्धा तेवढंच मनापासून आणि प्रेमाने तुम्हाला वेलकम म्हणतोय. मग तर झालं. तेव्हा गिरिजा म्हणत असते, पण नाही खरंच रुद्र, तुमच्यामुळे आज मी जिवंत आहे. नाहीतर माझं काय झालं असतं मला खरंच कळत नाही आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, खरं सांगू का, मी असताना तुम्हाला कधीच काहीच होणार नाही आहे. कळलं का? मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मी तुम्हाला काहीसुद्धा होऊ देणार नाही आहे. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, ते तर मला माहितीच आहे रुद्र. जेव्हा जेव्हा मी अडचणीत असते तेव्हा तेव्हा तुम्ही मला इथे वाचवायला येता. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, पण तुम्ही एक गोष्ट कबूल केली ते कराल ना, माझ्यासाठी आल्याचा चहा? तेव्हा गिरिजा म्हणते, हो मग मी तुमच्यासाठी नक्की आल्याचा चहा करणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ते दोघं जण आता बाहेर उभं राहून थोडा वेळ बोलत असतात. तेव्हा रुद्र म्हणत असतो, गिरिजा खरं सांगू का, मी तुमच्याबरोबर आहेच, पण तुम्ही सुद्धा आहे ना, एकट्या कुठेही जाऊ नका. आज तुमच्या जीवावरती बेतलं असतं. बरं झालं तो मोबाईल योग्य वेळेवरती वाजला, नाहीतर मला कळलंच नसतं की तुम्ही तिथे आहात ते. त्यामुळे कुठेही आता एकटं जायचं नाही. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, नाही आता मी पुन्हा कधीच एकटी जाणार नाही. जिथे जाईन तुम्हाला सांगून जाईन. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र आणि गिरिजा घरामध्ये गेल्यानंतर देवकी आता त्या डिक्कीतून बाहेर येते. तिचा श्वास कोंडलेला असतो. बाहेर पडल्या पडल्या ती श्वास घेते आणि मागे वळून बघते तर काय, सामर्थ्य, त्यांचं घर. तेव्हा देवकी म्हणत असते आपल्या मनामध्ये, हा तर माझ्या छकुलीचा वाडा आहे, माझ्या छकुलीचा. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे गिरिजा आता नागेश्वरला म्हणत असते की नागेश्वर घोरपडे, कालसुद्धा तुम्ही मला मारण्याचा डाव रचला होतात ना, तसंच तो जसा प्लॅन तुमचा फ्लॉप केलाय ना, पुढचे सगळे प्लॅन तुमचे फ्लॉप करेन. आणि हे सुद्धा शोधून काढेन की नक्की छकुलीचा संबंध काय आहे या घराबरोबर. छकुली कोण होती ना, हे शोधून काढणारच मी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा वासंतीला विचारत असते की आई, छकुलीचा आणि या घराचा काही संबंध आहे का? छकुलीला हाक मारणारी कुठली बाई तुम्हाला माहिती आहे? त्या बाईच्या मुलीचं नाव छकुली आहे असं तुम्हाला कुठली बाई माहिती आहे का? तिचं नाव तुम्हाला माहिती आहे का? तर इथे नागेश्वर जात असताना त्याच्या गाडीच्या समोर इथे आता बरोबर देवकी आलेली असते. नागेश्वरला बघून ती लगेचच तिथून पळ काढते. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की सुभानराव, ती बाई आता जी गाडीला धडकली ती इथेच कुठेतरी जंगलात गेली असेल. जा लवकर तिचा पाठलाग करा आणि तिला लवकरात लवकर पकडा जा. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र इथे आता गिरिजाला देवी आईच्या मंदिरात घेऊन आलेला असतो. तो म्हणत असतो की सर्व मोठ्यांना तिळगुळ दिल्यानंतरच आपल्याला इथे आशीर्वाद मिळेल ना.
सगळ्यांना देऊन झाले, आता तुमच्या आईलासुद्धा तिळगुळ द्या. तेव्हा गिरिजा आपल्या आईला, म्हणजे तिथे भिंतीवरती तिने आई लिहिलेलं असतं, तिथे आलेली असते आणि म्हणते, "आई, हे घे, तिळगुळ घे आणि गोड गोड बोला माझ्याशी. माझा हा तिळगुळ, माझा प्रसाद गोड मानून घे." असं गिरिजा म्हणत असते. तेव्हा तिथे देवकीसुद्धा आलेली असते.